आपण शब्दाचे पक्के आहोत. लोकांचे फक्त आश्वासन देऊन आपण थांबत नाही, तर ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण काम करत असतो. मी सभागृहामध्ये सांगितलं, महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही, ते मला कृतीत्व करायचंय. आता निवेदक बोलत असताना बऱ्याचदा सांगायचे की शासनाची तिजोरीचा खळखळाट आहे. कृपा करून तुम्ही तसा गैरसमज करून घेऊ नका. मी आपल्या राज्याचा सर्वात मोठा अर्थसंकल्प 7,20,00,000 7,20,00,000 एवढा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. त्याच्यामध्ये पेन्शन, त्याच्यामध्ये पगार आणि त्या संदर्भातलं काढलेलं कर्ज ह्याचं व्याज जाईल आणि राहिलेला पैसा माझ्या लाडक्या बहिणींच्या करता. विरोधकांनी आम्हाला हिडवलं किंवा ही योजना बंद करतील. मला आता महिला पण काही ठिकाणी भेटल्या, मला वाटतं वसंत सुगावेच्या गावी भेटल्या आणि तिथं मला सांगितलं की दादा 1,500 रुपये तुम्ही देता, 2,100 रुपये द्या ना. मी नाही म्हटलेलं नाही. मी ज्यावेळेस राज्य सरकारची परिस्थिती ही अधिक योग्य होईल त्यावेळेस मी तुम्हाला 2,100 रुपये देणार आहे. पण आता मी सगळा हिशोब केला. तुम्ही जसं तुमचा संसार करताना महिन्याचा हिशोब लावता, तसं मला राज्याच्या 13 कोटी जनतेचा 365 दिवसाचा हिशोब लावावा लागतो. शेतकऱ्यांना काय द्यायचंय, कामगारांना काय द्यायचंय, आदिवासींना काय द्यायचंय, मागासवर्गीयांना काय द्यायचं, अल्पसंख्याकांना काय द्यायचंय, भटक्यांना काय द्यायचंय. मी तिथेही बोललो, तुम्ही ऐकलंय, सगळी सोंग करता येतात, पैशाचा सोंग नाही करतायत. मला दिलेली योजना ही चालू ठेवायची आहे, आम्हाला सरकारला चालू ठेवायची आहे.